किल्ले कोंढाणा गड आला पण सिंह गेला. शिवराय मी शिवराज. आज आलेलो आपण कोंढाणा किल्ला बघण्यासाठी. तोरणा किल्ला झाल्यानंतर आता आपण कोंढाणा किल्ला बघण्यासाठी आलेलो. गड आला पण सिंह गेला. चला तर मग या किल्ल्याची आज इतिहास जाणून घेणार आहोत आपण. मित्रांनो, गाडी पार्क करून आल्यानंतर आपल्याला समोर खामटाका पाहावयास मिळतं. आपण किल्ले सिंहगड इथे आलेलो आहोत. चला तर मग आज सिंहगडाची सफर सुरू करूया. पुणे शहरापासून हा किल्ला अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र आणि शूर सुभेदार तानाजी मालुसरे यांनी 1670 मध्ये मुघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला. टाकीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला हा पुणे दरवाजा पाहावयास मिळतो. हा दुसरा पुणे दरवाजा. दरवाज्यात दोन पैशी कातळ कोरीव हे पाण्यात टाक पाहावयास मिळतं. हे पण काळाच्या ओघामध्ये नाहीच होऊन जाणार आहे. बघू शकता त्याच्यामध्ये माती. समोर आपल्याला पुणे दरवाजा. बालेकिल्ल्यावरचा आपल्याला एक प्रवेशद्वार पाहावयास मिळतो. प्रवेशद्वाराच्या बाजूला बघू शकतात मावळ्यांना राहण्यासाठी अड्डे एवढे. तिसऱ्या प्रवेशद्वाराच्या वर आल्यानंतर या ठिकाणी खामटाके पाहावयास मिळते. इकडे पाणी ओव्हरफ्लो झाल्यावर निघून जाण्यासाठी. या ठिकाणी तो कोठार आपल्याला पाहावयास मिळते. कातळ कोरीव पायऱ्या. बुरुजावर तोफ आहे. लोकमान्य टिळकांनी या गडावर अनेक दिवस वास्तव्य होते. त्यांचे या ठिकाणी टिळक स्मारक इथे पाहावयास मिळतं. बालेकिल्ल्यावर आपल्याला छत्रपती राजाराम महाराज समाधी पाहावयास मिळते. बघण्यासाठी चाललो आहोत.
छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. ही स्वतः ताराबाई राणीने बांधलेली आहे. समाधीच्या पुढंच आपल्याला काताकुरू पाण्याटाके पाऊस भेटतात. तिकडे पुढं हनुमानजी आहे. या बाजूला पण काताकुरू टाक आहे. चला आता आपण समाधीचे दर्शन घ्यायला जाऊ. छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगड इथे निधन झालेले आहे. समाधीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा 2 काताकुरू पाण्याटाके पाऊस मिळतात. मित्रांनो, हा समोर तानाजी गड आहे. समोर तिथं तानाजी मालुसरे राहिलेले होते. याच ठिकाणी तानाजी मालुसरे 1670 मध्ये युद्ध झालेलं आहे. याच ठिकाणी त्यांचा हात छाटण्यात आला. त्यानंतर बालेक किल्ल्यावर आपल्याला त्यांची समाधी पाहावयास भेटते. तेव्हा महाराजांनी दुःख व्यक्त करताना गड आला पण सिंह गेला हे अरजाम वाक्य उच्चारले होते. काताकुरू पाण्याटाके पाऊस मिळतात. जर माचिका जाताना आपल्याला इथे काताकुरू टाकी होती. ती काळाच्या ओघामध्ये नाहीशी होऊन गेलेली आहे. त्या ठिकाणी वाडा होता. आपण तिकडे खाली झुंजार माचिका चाललेलो आहोत. यात झुंजार माचीवरून शेलार मामाने उदय खानला नरचिडून खाली फेकण्यात आले. समोर इकडं आपल्याला तानाजी कडा पाहावयास मिळतो. समोर आपल्याला तानाजी कडा आहे. त्या कड्यावरून तानाजी मालुसरे वरती चढून त्या ठिकाणी त्यांची 1670 मध्ये लढाई झाली आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी ती आता आपण पाहणार आहोत. इथे खाली आपणास कल्याण दरवाजा पाहावयास मिळतो. कल्याण दरवाजाचं काम चालू आहे. कल्याण दरवाजाची पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता.
कल्याण दरवाज्यावरती आपल्याला या ठिकाणी शिल्प पाहावयास मिळतात. हा कल्याण दरवाजा आहे. ते पूर्वीच नक्षीकाम. मार्ग खाली उतरतो. वरती पण नक्षीकाम केलेले बघू शकतात. आता आपण तानाजी मालुसरे यांची समाधी बघण्यासाठी चाललेलो आहोत. घोड्याला पाणी पिण्यासाठी हे कातळकुरू पाण्यात टाकणे. पण कातळकुरू पाण्यात टाकीचे. या ठिकाणी आपल्याला पिण्याचे पाणी पाहावयास मिळते. खूप थंड पाणी आहे. तुम्ही या किल्ल्यावर आल्यानंतर हे पाणी पिऊन पहा. टाकी शेजारी आपल्याला मारुती राया पाहावयास मिळते. तलाव पाहावयास मिळतो. इथे अमृतेश्वर महादेव मंदिर. तानाजी मालुसरे त्यांच्यासोबत असणाऱ्या मावळ्यांच्या या ठिकाणी आपल्याला मूर्त्या पाहावयास भेटतात. त्यांच्या समोरच आपल्याला तानाजी मालुसरे यांची समाधी पण पाहावयास मिळते. त्यांच्या या बलिदानाचे सामर्थ्य म्हणून महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. या ठिकाणी आपल्याला तानाजी मालुसरे यांची समाधी पाहावयास मिळते. हे बघू शकतात.
या ठिकाणी त्यांची स्मारक आहे. बालेकिल्ल्यावर कोंढाणेश्वर महादेव मंदिर आहे, ते आता आपण पाहणार आहोत. दर्शन घेऊन बघू शकतात कोंढाणेश्वर महादेव मंदिर. पण मंदिराला कुलूप असल्यामुळे बाहेरून दर्शन घेऊन बघू शकतात. आतमध्ये खूप सुंदर हे मंदिर आहे. मित्रांनो, या टाकीचा आकार पिंडीसारखा आहे, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी आपल्याला कातळकोरू 2 पाण्यात टाक्या पाहावयास भेटतात. या ठिकाणी सुद्धा कातळकोरू 2-3 पाण्यात टाक्या आहे. गड किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. वारकरी सह्याद्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरूच नका. नक्कीच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. अशाच नवीन नवीन किल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईबर करायला विसरू नका.